B.Ed ॲडमिशन 2025-26 तर फायनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे। मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना साईटवर यायचं आहे। साईटवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की यावरती एक PDF ओपन करून दिलेली आहे, ती म्हणजे B.Ed फायनल मेरिट लिस्ट राऊंड 1 महाराष्ट्र स्टेट। तर याच्यामध्ये नॉन ELCT विद्यार्थ्यांची ही मेरिट लिस्ट आहे। यानंतर जी मेरिट लिस्ट यामध्ये अपलोड होणार ती असणार आहे ELCT विद्यार्थ्यांची। तर ही PDF तुम्हाला ओपन करायची आहे, मोबाईलमध्ये सुद्धा ओपन होणार आहे। जर समजा ओपन झाली नाही तर ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात येणार, तिथून तुम्ही ही PDF चेक करू शकता आणि यामध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे। PDF जास्त पेजची असल्यामुळे डाउनलोड व्हायला थोडा वेळ लागू शकतो। तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर PDF ओपन झालेली आहे। तर या PDF मध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचे नाव आहे किंवा नाही आहे आणि यामध्ये तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे। आणि ही जी PDF आहे ही भरपूर मोठी आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्च करायला थोडा वेळ लागू शकतो। त्यामुळे तुम्ही सर्च करताना तुमचा जो ID आहे म्हणजे ॲप्लिकेशन ID ने सुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही तुमच्या नावाने सुद्धा यामध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही तुम्ही चेक करू शकता। तर B.Ed ॲडमिशन 2025-26 फायनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर उद्यापासून आपल्याला भरायचे आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म। तर ऑप्शन फॉर्मसाठी कॉलेजेस लिस्ट रेडी करून ठेवा, उद्याला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्या प्रकारे तुम्ही तुमचे कॉलेज ऑप्शन फॉर्म भरू शकता। तर B.Ed ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।